नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. सकाळचं सत्र आहे आणि आपण खरंच भाग्यवान आहोत. कधी कधी हा विषय निघतो, जे सद्बुद्धी ते ग्रासी. कधी कधी हा विषय निघतो बरं का, नाही तर नाही निघत. आणि एका शब्दांच्या अवतीभोवती चिंतन होणं आणि तो शब्द ज्ञानोबांच्या हृदयाच्या जवळचा असणं, कधीतरी जीवनामध्ये अशी योग येतात. मी जरी असलो तरी सगळे सिद्धांत एकाच वेळेस सांगता येतात अशातला काही भाग नाही. प्रसंग असतो, कसा जन्माला येतो, काय येतो, त्या प्रसंगामध्ये हे विषय निघतात. पहिल्या सत्रामध्ये जो आपण जाणण्याची जाणणी या आड रेगोनी ठाके, हा जो आपलं ज्ञान आपल्याला आडवं येतं, आपली समज आपल्याला आडवी येते, कारण की ती समज निर्माण केलेली असते. याच्यावर थोडा जरा जाणकार माणसांनी भर द्या बरं. जी समज आहे ती निर्माण केलेली समज आहे. वर्तमान काळामध्ये जेव्हा मी तरुण पिढीकडे पाहतो, ह्या वव्या मला असं जिवंत दिसतात. IT मधले मुलं असतील, IIT मधले असतील, विदेशातले लोक मुलं असतील, ही सगळी व्हर्च्युअल लाईफ म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, आभासी जीवन जगतात. हा चांगला असेल, हे जीवन असेल, हे जेवण असेल, ही पार्टी असेल, ही दारू असेल, हे आपण ठरवलं की याला सुख म्हणायचंय. आपण ठरवलं याला सुख म्हणायचंय. पण हे किती दुःखदायी असतं हे काही काळ गेल्यानंतर ठरतं. 10-15 वर्ष गेले ना की शरीर पूर्ण जीर्ण झालेलं असतं, फक्त तो जिवंत असतो, कस निघून गेलेला असतो. माऊलींचं 5व्या अध्यायामध्ये फार गोड शब्द आहेत. जया स्वसुखाचे सदा खराटे, तयासीच विषय हे गोमटे आवडते. ज्याला आत्मसुख मिळालेलं नाही, आतला आनंद मिळाला नाही, खराटे शब्द वापरलेला आहे. जया स्वसुखाचे, आतल्या आनंदाचे, स्वसुखाचे सदा खराटे, तयासी विषय हे गोमटे आवडते. हा पहिल्या भागातला विषय होता. आपलं जाणणं जाणण्याला आडवे येतं. वारकरी संप्रदायामध्ये 90% एक भाग आलेला आहे, तो आहे संगतीचा. तुमचं समज चांगली असेल, वाईट असेल, कळत असेल, नसेल, काय जे असेल ते तुमचं प्रारब्ध आहे. तुम्ही जर चांगल्याच्या संगतीत राहिला ना, तुमचं चुकीचं जाणणं सुद्धा दडपून जातं आणि जीवन आनंदी होतं. याला संत संगती म्हणतात. पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये 90% याच्यावर भर देण्यात आलेली. देवापेक्षा, शब्द नीट आहे का, देवापेक्षा संत संगती जास्त मोलाची आहे. शंकराच्या बरोबरच संशय गेला नाही सतीचा, आणि रामचंद्र प्रभूंचं अस्तित्व सीतेला ओळखता नाही आलं, म्हणून देवाच्या संगतीपेक्षा संत संगती महत्वाची. आणि संताच्या संगतीमध्ये रेडा तरुण निघतो. काही रेड्याला कळत नाही, हा भाग सोडून द्या, ते रेडेच आहेत ना. तर जर प्राणी मात्र तरतात, अहो कधी पृथ्वीवर बघितले का तुम्ही रेड्याचं सुद्धा मंदिर असावं आळ्याला, आणि एखाद्या राजाचं मंदिर नसावं? पृथ्वीवर राज्य केलेला त्याचं मंदिर नाही, रेडा म्हणून जन्माला आलेला नाही. महाराज त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पूजा होती हे तर सत्य आहे. अर्थ लक्षात आला? पूजा तर होते ना. मी असं म्हणेल तो तुझा विषय आहे, तुला मानायचं असेल न मानायचं असेल तो तुझा विषय आहे. माऊलीचा रेडा आहेत एवढं आमच्यासाठी पुष्कळ झालं. रेडा कोणाचा आहे तो बोला ना, आणि कोणाबरोबर आहे तो? पैठणचा रेडा आळ्या फाड्यापर्यंत चालत आला, हे काही कमी आहे काय? काही रेडे घरातूनच निघत नाहीत. जे निघत नाही त्यांना काय माहिती? संत संगती, ज्ञानोबरांच्या संगतीनं अजरामर होतो माणूस. चुकीचं ज्ञान असेल, आपली समज असेल, हरकत नाही, काही फरक पडत नाही. संगती चांगली पाहिजेत.
मोठेपण येतं, सद्बुद्धी येते. हा खूप गोड विषय आहे. म्हणून संगतीचा विषय ज्ञानोबा सांगतात, काहीही असो संगत कधी चुकीची करू नका. संगत चुकली की जीवन बर्बाद झालं तुमचं. संगत चुकता कामा नये. जो विषय तुम्ही पहिल्या भागामध्ये ऐकला रामायणाचा, त्याच रामायणातला अजून एक भाग सांगतो. फरक बघा कसा आहे. राजघराण्यामध्ये जन्माला आलेली विश्वसुंदरी कैकई. तुम्हाला जरा वेगळं वाटेल विश्वसुंदरी म्हणे, कैकईचं सौंदर्य होतच. नामदेव महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. सौंदर्य होतं म्हणून तर दशरथ भाळलेले होते ना, दुसरं काय कारण आहे. सौंदर्यवान एक राजघराण्यामध्ये जन्माला आलेली दशरथाची पत्नी आणि एका संताची आई. सिद्धांत लक्षात ठेवत चला. भरताची आई, संताची आई होण्याचं भाग्य. भरताची आई, मुलगा चांगला आहे. दशरथाची राजाची पत्नी, आवडती पत्नी पुन्हा, आणि राजघराण्यामध्ये जन्माला आलेली कैकई. मला सांगा, मानवी जीवनामध्ये याच्यापेक्षा काय भाग्य असतं? पृथ्वीवर काय शरीर देखणं आहे, चांगलं आहे, जन्म राजघराण्यामध्ये आहेत, पत्नी राजाची आहेत, आणि भरतासारखा संत जन्माला आला. काय कमी जीवनामध्ये, कसलं दुःख आहे. आणि असं असतानाही कौशल्यापेक्षा रामाने कैकईवर प्रेम करावं, हे सोने पे सुहागा. कधीही राम कुठे आहेत? कैकईकडे आहेत. किती म्हणजे देव पण तिच्याकडे आहे, संत तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत, आणि दोन्हीकडे राजघराणे आहेत. संगत चुकली हो. लक्षात आलं का? तिचं ज्ञान बरोबर आहे, ती रामावर प्रेम करते. भरत मुलगाच आहे, संत आहेत, तिथेही प्रेम आहे. दशरथ आहेत, माहेर श्रीमंत आहेत, सगळं आहेत. काय चुकली? एवढंच फक्त जीवनामध्ये दुरुस्त करा बरं का. नका वाईट लोकांच्या संगतीत बसू, आणि ऐकू तर नकाच. आणि आजही जे राजघराणे पृथ्वीवर जिवंत आहेत, त्यांचा नियम आहे, पहिला जो मुलगा जन्माला येईल तोच राजा आहे. रामायण काळातलं सोडून द्या तुम्ही. आजही जे राजघराणे जिवंत आहेत पृथ्वीवर, इंग्लंडचे असतील, दुबईचे असतील, अजून कुठले असतील, पहिल्या पत्नीचा पहिला मुलगा राजा असतो. आजही नियम आहे. त्या काळात तर नियम होताच. आणि जेव्हा बातमी कळते की उद्या रामाचा अभिषेक आहे, मोत्याची माळ काढून देते. इतकं स्वच्छ अंतकरण कैकईचं. ती बातमी ऐकून कैकईला दुःख झालेलं नाही, पण संगत चुकीची असल्यामुळं दुःख निर्माण केलं गेलं. हा दुसरा सिद्धांत आहे आपल्या जीवनामध्ये. दुःख निर्माण केलं गेलं. अहो, दोन मित्र चांगलेच आहेत, सण नाही होत, बराबर काढी टाकणार त्याच्यामध्ये, समाधानी. बघा, सगळे इतिहास येणीच भरलेले आहेत. दोन मित्र आहेत, दोन शत्रू झाले, दोन राजे आहेत, दोन शत्रू झाले. हाच मानवी जीवनाचा इतिहास आहे, फक्त संगत. आणि तो एवढा मोठा इतिहास आहे. चाणक्य जिथं जन्माला आला, बिहारमध्ये, बिहारचा आहे चाणक्य. चाणक्य म्हणजे संपूर्ण भारताला एकत्रित करणारा महामानव आहे चाणक्य. सामान्य नाही आहे, काही समजू नका सामान्य. त्याला अपमानित करण्यात आलं, आणि तो काही सांगत नव्हता. हे सांगत होता की राजांनी आपल्या कर्मात दक्ष असायला पाहिजेत. मराठी कळले का तुम्हाला? काही चुकीचं सांगत नव्हतं तो. तुम्ही राजे आहात, प्रजेचं रक्षण करणं, प्रजेला आधार देणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही दारूमध्ये आणि बाईमध्ये सतत आहात, राज्याकडे कधी पाहणार? आणि त्याला आवडलं नाही. आणि जे खरे दुश्मन असतात ते तुम्हाला ह्या गोष्टी पुरवतात. जाऊ दे रे, तांबाखू खाल्ल्याने काही माणूस मरत नाही. आईबाप शिकवत नाहीत, संत शिकवत नाहीत. आणि दारू पिणाऱ्याचं काही स्कूल आहे का कशी दारू प्यावी म्हणून? गुरुकुल आहेत त्यांचे. हे मित्रमंडळ, संगत, तुम्ही ह्या सिद्धांताला लहान समजू नका.
जर तुम्हाला चुकीची ऑफर करत असेल ना मित्र, तो खऱ्या अर्थानं शत्रू आहे असं गृहीत धरा. तो तुमच्या हिताला आडवा आलेला आहे, तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर नेतोय तो. आणि मग हळूहळू तो स्वतःच्या अगोदर फुकट दारू पाजतो. 2-3 वेळा पाजल्यावर म्हणतो आता किती दिवस फुकट पिणार आहेस. आणि मग हळूहळू हळूहळू सुरुवात होते. मंगळसूत्र विकेपर्यंत माणसं बर्बाद होतात. मंगळसूत्र काय कारण आहे याचं? संगत, दुसरं काही कारण नाही. आणि संगत योग्य आली, चुकीचं ज्ञान संपून जातं. हो, चुकीचं ज्ञान. एवढी आनंदात असणारी काही नजर लागते फक्त, एवढी आनंदात कशी. आणि माहेरून आलेली कुबडी. मला कधी कधी ह्या सिद्धांतावर खूप वेगळं वाटतं बरं का. ती विश्वसुंदरी, ही मंथरा विधवा आणि कुबडी कशी दोस्ती होईल हो? लोक म्हणतात ना समानशिले व्यसनेषु. काय समानता याच्यामध्ये? ही दासी आहे, कुबडी आहे, विधवा आहे. आपण सारे खेळ करीती त्याच्या नादी लागून बघा तुम्ही. ही विश्वसुंदरी आहे, हिने हिच्या लेवलला कॉम्पिटिशन केलं पाहिजेत, स्पर्धा केली पाहिजेत. आणि एवढी मोठी संतांची आई ऐकते कुणाचं? मंथरेच. कुणी नाव ठेवत नाही बरं का मंथरा आपल्या मुलीचं. रामायण घडवणारी मंथरा बिचारी, काय भाग्य. बरं एवढी वाईट असून अजरामर झाली हो रामायणात आल्यामुळं. कोणताही संत असू द्या, मंथरेचं नाव घेतल्याशिवाय त्याला रामायण सांगता येणार. वाईटाला सुद्धा किती क्वालिटी आली बघा ना. मेंदूत बसलं ते पात्र. आणि ती जेव्हा, आणि हे काय करतात लोक, लक्षात ठेवा. आपलं ज्ञान चांगलं आहे, भगवानगड चांगला आहेत, अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, सगळं तुमच्या डोक्यात बसलेलं असतं. कुणीतरी मंथरेसारखा बुद्धीचा माणूस, काय खरे, इथून सुरुवात होते. आणि ती मोत्याची माळ दिलेली फेकून देते. ती मंथरा सांगते तुला काही अक्कल आहे का? महाराणीला दासी बोलते आणि महाराणी ऐकून घेते. असं जवळ ठेवू नका बरं का. अपमान करणारी लोक जवळ ठेवू नका. मग ती म्हणजे काय झालं? अरे काय तुला अक्कल आहे का? उद्या राजा होणार आहे, तुला बातमी कळालेली नाही? हे सगळं गुप्त कारस्थान आहे, हे राजकारण आहे, वगैरे वगैरे. आणि तिला ते पटायला लागतं ना. जर राम राजा होणार आहे तर मला आजच का सांगितलं? 2-4 दिवस अगोदर सांगायला पाहिजे ना. काय गुप्त? अरे तुला ती दासी बनवणार आहेत. राम राजा झाले की महाराणी कौशल्य होणार आणि तुला भांडी घासायला लावणार. आजच सावध हो, मी आहे म्हणून सावध करते. असे हरामखोर लोक आहेत ना, सुख बर्बाद करणारे लोक तुमच्या आसपास ठेवू नका. मी आहे म्हणून तुझं कल्याण करतोय, घर उद्ध्वस्त होतं, घरात रामायण घडतं. चुकीच्या माणसाचं ऐकल्याने जीवन उद्ध्वस्त. आणि ती काही ऐकते. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ती विधवा कुबडी. आणि दशरथही निघून जातो आणि आई मुलगा शिवाय देतो, भरत. मला सांगा, एका मंथरेचं ऐकल्यामुळं काय नवीन मिळालं तिच्या जीवनामध्ये? थोडा अभ्यास करा माझ्या बोलण्याचा, केवळ ऐकू नका. काय नवीन मिळालं? काय घडलं तिच्या जीवनावर? नवरा गेला, भरताने आई म्हणणं सोडून दिलं. सौंदर्यवान विश्वसुंदरी काही विधवेच्या रूपात काही चांगली दिसणार आहे का? हे सगळं कोणाचं ऐकल्यामुळं झालं? आणि तुम्ही कोणाचं ऐकता? ज्ञानोबरायचं ऐकता का तुम्ही? तुकोबरायचं ऐकता का? अभ्यास करा. गावातला एक सामान्य माणूस येतो, तो असं पटवून देतो, काय खरं नाही बरं का, की सिकडचं सगळं खोटं आहे. जेवढं तुम्ही 7 दिवस ऐकलं कीर्तन प्रवचनात सगळं पाणी जातं. आणि तो सांगतो तसं तुम्ही वागा. कोणीतरी तुमच्या बुद्धीला ऑपरेट करतं, ताबा घेतं. बरेचशी लोक असतात तुमच्यावर ताबा घेतात. त्यांच्याकडे टेक्निक असते. राग आणायचा का, लगेच तुम्हाला बोलणार. तुम्हाला हसवायचं का, लगेच बोलणार. तुम्ही बाहुली झालात, इथून मुक्त व्हा. कोणाच्या हसवण्याने हसू नका. कोणी राग आण, मला लय भरपूर लोक भेटतात, काही शिकलेली लोक भेटतात. माझं ज्ञानेश्वरीचं काही खरं नाही म्हणलं. तुला कोणी सांगितलं खरं आहे?
एकाने तर माऊलीविषयी शंका विचारली मला. माऊली समाधीला बसली नाही. म्हटलं तू होता का त्यावेळेस? त्याने पण मला असं म्हणायचंय म्हणत बस. विद्यापीठामध्ये जेव्हा होतो तेव्हाही लोक आक्षेप घेत होते, काय ज्ञानोबा, अरे जे संत आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही चुकीचं बोलताय आणि इतर लोक ऐकून घेत आहेत, हेच पतन आहे समाजाचं. संत आहेत ज्ञानोबा आहे, कशाला तुम्हाला सांगतील चुकीचं वागा म्हणून? काय फायदा आहे त्यांचा? काय देणार आहे तुम्ही दुखी लोक, संसारातली लोक? अर्थ लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. ही ज्ञानेश्वरी. संगत योग्य ठेवा, चांगली संगत ठेवा. एकही शब्द चुकीचा सांगणारा माणूस जवळ ठेवू नका. पतन होणारच नाही, 100% पतन होणार नाही. सांगणारा चांगला असावा. आणि हे जीवनामध्ये अनेक वेळा घडतं. जसं कैकेयी भेटली तसे अनेक लोक भेटलेले आहेत, ऐकत नाहीत लोक. बिभीषण भेटलायत रावणाला, ऐकलं का बिभीषणाचं? नाही ऐकलं. उलट सांगतोय तुम्हाला, बिभीषणाचं ऐकलं नाहीत. आपल्या मुलाच्या प्रेताला रावणासारख्या विद्वानाला खांदा द्यावा लागला. हो, काय जीवन आहे बघा. मागेही सांगितलं तर पुढेही सांगतो. मंदोदरी रावण पडल्यानंतर म्हणते प्रेताजवळ, अहो सीता तर सोडूनच द्या, सीतेपेक्षा माझ्या दास्या 1000 पटीनं सुंदर आहेत. त्या तुम्हाला नाही. सीतेवर तुमचं मन गेलं, तुमचं मन मृत्यूवर गेलं, तुम्हाला मृत्यू चांगला वाटायला लागला. माझं नाव मंदोदरी आहे, मंद उदरी आहे, आणि सीतेपेक्षा माझ्या दास्या सुंदर आहेत. पण आपल्या नवऱ्याला प्रेत पुढं असताना मंदोदरी बोलते, काय तुमची बुद्धी भ्रष्ट झाली, काय करू शकत नाही महाराज. एकदा बुद्धी सुबुद्धी कुबुद्धीत रूपांतर झाली ना, सगळं ज्ञान जाग्यावर. 4 वेदाचा ज्ञाता आणि रावणाने केलेले श्लोक, तांडव स्तोत्र आजपर्यंत कोणी करू शकलं नाही. एवढा विद्वान रावण, सुबुद्धी नाही. हो, लक्षात येते सिद्धांत, सुबुद्धी नाही. काय कशामुळे गेली? ज्ञानोबांनी त्याचं वर्णन पुढच्या श्लोकात केलेले. तमो गुणाची राक्षसी, जे सुबुद्धी ते ग्रासी. काय ज्ञानोबांचं सुंदर वर्णन आहे पहा. ओव्या छोट्या छोट्या आहेत पण त्यातला अर्थ फार गंभीर आहे. सुबुद्धी ते ग्रासी. तमोगुण, तमोगुण फार चांगला आहे बरं का. तुम्ही माझ्या समोर कधी कधी कीर्तनात झोपत असाल तर तो वाईट आहे का? तो चांगला ऐकायचंच नाही. तमोगुण शब्दाचा अर्थ काय होतो ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत फार सुंदर दिलेले आहेत. काही मुलं आहेत झोपण्यातच सुख मानतात, हे तमोगुणाचं सुख आहे. आळस, उठायला सांगितलं ना, एखाद्या तीर्थयात्रेला निघाले 6 वाजता तयार व्हा, हे 6:30ला येणार. 50 माणसं तयार आहे ना, हा 51 वाळशी आहे. पॅन्ट एकीकडे, शर्ट एकीकडे, बटन एकीकडे, सामान एकीकडे. तमोगुणाचं सुख आहे तमोगुण. आणि ही तमोगुणी वृत्ती सद्बुद्धीचा ग्रास करते. ही ओवी ज्ञानोबांची. कुठं नाश होतो सद्बुद्धीचा? सुबुद्धी ते ग्रासी. आणि एकदा सद्बुद्धी निघून गेली ना, तैसे ज्ञान जात तया, शब्द ऐका, अवघीच गेले वाया. इतकं गोड ओवी आहे. ज्ञान जात, ज्ञान जात म्हणजे जगातलं सगळी ज्ञान, एका विषयाचं एका क्षेत्राचं ज्ञान नाही. ज्ञान जात सगळी ज्ञान अवघीची गेले वाया. ज्ञानोबांनी एक दृष्टांत दिलेला आहे, फार गोड दृष्टांत आहे. महाराज ज्यांच्याकडे शास्त्राचं ज्ञान आहे, वक्तृत्वाचं ज्ञान आहे, सिद्धांताचं ज्ञान आहे, त्यांचं काय सद्बुद्धी नसली तर? ज्ञानोबा म्हणतात एक साधा शब्द, मरकटे नारळ तोडिले. माकडाने नारळ तोडलं. काय ज्ञानोबाचा शब्द आहे बघा. माकडाने नारळ, त्या नारळाच्या आतमध्ये पाणी पण आहे, गर पण आहे, नाही कळालं. आणि माकडाजवळ नारळ पण आहे. आतला गर माकड खाऊ शकतं का? बोला ना. शास्त्रज्ञान आहे, यावत शास्त्रज्ञान आहेत.
ज्ञानोबा म्हणतात मरकटे नारळ तोडिले. शास्त्रज्ञान त्याच्या जवळ, माकडाजवळ नारळाप्रमाणे आहेत. ते नारळ त्याला सोलता येत नाही, नारळ त्याला फोडता येत नाही. आतला गर तसाच राहतो, फक्त नारळ मिरवत असतो. माझ्याकडे नारळ आहे. आपण महारथी, समाजभूषण वगैरे वगैरे काय जे असेल ते काय शब्द आहे ते काय, मरकटे नारळ. अजून दुसरं उदाहरण दिलेले ज्ञान, बरेच उदाहरण असतात ज्ञानोबरायांचे, तुमच्याकडे पाहून सांगतो थोडे थोडे. 5-6 वर्षाची मुलगी आहे ज्ञानोबराय म्हणतात, आणि तिच्याकडे AK-47 दिली. चालवायला जमेल? कुमारी हाती दिलेली शस्त्रे. लहान आहे मुलगी, 7-8 वर्षाची आहे, आणि त्याच्या हातात तुम्ही रिव्हॉल्वर दिली, हे दिली. काय खरं नाही ते. असं ज्यांच्याकडे सद्बुद्धी नाही, सुबुद्धी नाही, त्यांच्याकडचं शास्त्रज्ञान अशा पद्धतीचं निरर्थक आहे. काय ज्ञानोबरायांचा शब्द आहेत पहा, निरर्थक आहेत. आणि श्लोक पण गोड आहेत. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतस. काय काय मोघ शब्दाचा अर्थ आहे फुकट. मराठवाड्यात हा शब्द अजूनही वापरतात, मोघम. मोघ आशा, त्याच्या कल्पना मोघ आहेत, फुकट आहेत. काही काही लोक आशा करतात असं होईल तसं होईल. मोघाशा मोघ कर्मानो, त्यांनी केलेलं कर्म भलेही परमार्थ असेल, मोघ आहे, विनाकारण आहे, फळ न देणार आहेत. मोघ कर्मानो मोघ ज्ञाना, त्यांच्या आत्ताच सांगितलं तुम्हाला, मोघ ज्ञाना विचेतस. का? वृत्ती बदलली, सद्बुद्धी संपली. नाही महाराज, ज्यांच्याकडे सद्बुद्धी त्याचं काय. आणि असा प्रसंग आला ना, ज्ञानोबरांची वाणी बहरते. असा प्रसंग आला ना, सद्गुणाचं वर्णन करायचं असेल, संतांचं वर्णन करायचं असेल, साधू संतांचं वर्णन का, ज्ञानोबरांच्या वाणीला बहर येतो, खिलते वाणी. आणि कसे शब्द गोळा करतात ज्ञानोबराय, अप्रतिम. महात्मनस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृती माश्रिता, याला सद्बुद्धी म्हणतात. हा जो सद्बुद्धिवान आहे ना, वैराग्य याचं पाय दाबतो, हा त्यागी नसतो. मराठी कळाली का तुम्हाला? त्यागी नसतो, वैराग्य जबरदस्ती येऊन त्याच्याजवळ बसतं. जया निदेलिया ते उपासी वैराग्य का, हे ज्ञानोबरांचं वर्णन आहे. ज्ञानोबराय म्हणतात सद्बुद्धिवान माणूस ज्ञान गंगे नहाले. यात एक सिद्धांत दडलेला आहे. समजदार लोक आहेत असं गृहीत धरतो, लांबून लांबून बोलतो, सिद्धांत पकडण्याचा प्रयत्न करतात. नहाले, ज्ञानोबरांचा शब्द काय? ज्ञानगंगे नहाले. जुन्या काळातला प्रसंग आहे. आंघोळ करणं वेगळं आणि न्हाणं वेगळं. जिथं विटाळ आहेत, विटाळ गेल्यानंतर त्या स्नानाला न्हाणं म्हणतात. आणि जुन्या काळातला प्रसंग आहे. आता तर काय, हे सगळे विषय कालबाह्य होत चाललेले आहेत. न्हाण आलं, न्हाली. आणि जो शेवटचा दिवस असतो त्यावेळेसच्या आंघोळीला न्हाणं म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात संसाराचा जो विटाळ आहे ना, तो संपला. हाच शब्द तुकोबरायांनी, ज्ञानोबराय जरा वेगळ्या भाषेत वापरतात, तुकोबराय शेतकरीतून एकदम खास वापरतात. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोवून. काय एक एक शब्द आहेत महाराज तुकोबरायांचे. विटाळलं होतं तुकोबराय म्हणतात, आता आम्ही शुद्ध झालो, आता काही आमच्या जीवनात राहिलं नाही. शुद्ध होणं, कुठे शुद्ध झाले संत? ज्ञान गंगे नहाले. आंघोळ केल्यानंतर भूक जास्त लागते, जे करतात त्यांना माहिती आहे. शरीराची जी छिद्र आहेत ना, ती मोकळी होतात, ऑक्सिजन लेवल वाढते
आणि आतला जो जठराग्नी असतो ना तो भडकतो. जर तुम्हाला अनुभव नसेल ना तर जिथं गरम पाण्याचे कुंड आहेत एक 10 मिनिटं बसून पहा. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी भारतामध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत, तेच तीर्थक्षेत्र झालेले आहेत. आणि भारतातच हे तीर्थक्षेत्र आहेत बरं का. याचं काही कारण मला अजून कळलेलं नाही. अंधश्रद्धा मी काल सांगितल्याप्रमाणे विदेशामध्ये सुद्धा गरम पाण्याचे कुंड आहेत. कुणी आंघोळीला जात नाही तिथं. ठीक आहे, निसर्गाचं पाणी आहे, गंधकाचं पाणी म्हणून सोडून देतात. आपल्याकडे अशा ठिकाणी लगेच देवी बसली, लगेच लोक जमा झाले, लगेच तीर्थक्षेत्र, लगेच 10-5 दुकानं, लगेच तीर्थक्षेत्र उदयाला येतात. ज्ञानोबा म्हणतात पूर्णता जेवोनी धाले, ज्ञान गंगेनं पवित्र झालात, पूर्णतेचं भोजन केलं, माते हृदय सुनी धाले. शब्द फार महत्वाचा आहे ना. जेवण करणं एक भाग आहे, दैनिक भाग आहे. बरेच लोक जेवण करतात पण तृप्त नाही होत, हावरे असतात. जेवण झाल्यानंतर आता तुम्ही बघा बुंदी असली की लगेच बऱ्याचशा लोकांच्या पिशवीत लाडू पण असतील. तृप्ती नाहीये. पूर्णता जेवोनी धाले, एक एक शब्द आहे महाराज. जशी नवीन पल्लवी येते झाडाला, नवीन पालवी, जुनी निघून गेली, तसं ज्ञानोबा म्हणतात जुनं जीवन निघून जातं, जुना इतिहास मोडीत निघतो. नवीन पालवी आल्याप्रमाणे जसं काही हे साधू नवीन जन्म आलेले आहेत, आनंदाला, संतोषाला नवीन उगवलेली पालवी आहेत. स्वतंत्र पालवी, आनंदाची, संतोषाची पालवी. काय ज्ञानोबा, याच्यातच आपला जास्त वेळ जाईल, कारण की मलाही अशा ओव्या आल्या की जरा जास्त. आणि ही साधू संत यांच्या संगतीत आपण राहिलं पाहिजेत. हा आजचा दुसरा महत्वाचा विषय आहे. मंथरेच्या संगतीत राहू नका, संताच्या संगतीमध्ये राहा. ही संत स्वतः पवित्र आहेत, ज्ञानगंगेने तृप्त आहेत, पूर्णताने जेवलेले आहेत, यांच्या संगतीत राहा. आणि हे जे संत आहेत ना, हे असे आहेत महाराज. आज आपला जो 90वा अखंड हरिनाम सप्ताह आहेत, फिरता नारळी सप्ताह आहेत, गावाला उजळून टाकलेत महाराज. जगात एकमेव असे सप्ताह आहे हा की जिथं एवढ्या लोकांना एकाच वेळेस 2 लाख लोकांना जेवण दिलं जातं. मला सांगा, नारळ सोडून दुसरा उत्सव करा बरं या गावाने, जमतील एवढे लोक? 5 पक्वान्न ठेवा, एवढे लोक जमणार नाहीत. याला साधू म्हणतात. आणि ज्ञानोबा वर्णन करतात, ही साधू संत मंडळी ना, साधू संत, भगवान बाबा सारखे साधू संत एवढे महान आहेत, वर जात नाहीत वैकुंठाला, गावाला वैकुंठ करतात. आता ही जमीन पहा ना तुम्ही. असं वाटत होतं की इथं नंदनवन तयार होईल, एवढे लोक जेवतील, साधू संत, आनंद. गावांना त्रास केव्हा होईल माहिती का? हे सगळं काला झाला की मग गावाचं चेहरा बघण्यासारखा असतो. ह्या रस्त्याने सुद्धा येऊ वाटणार नाही महाराज. एवढं वैभव हरिनाम सप्ताहाचं आहे. काही एखाद्याने वैकुंठा जावे, वैकुंठाचे केल्या नाम घोष करणं म्हणजेच वैकुंठात असणे. कुठेही भजन करा तुम्ही, तिथे वैकुंठ आहे. रस्त्याने चाला वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय? गती ज्याची कुंठित आहे त्याला वैकुंठ म्हणतात. दोषांची गती जिथे कुंठित होते त्या माणसाचं जीवन म्हणजे वैकुंठचं जीवन आहे महाराज. हरिपाठ वाचा म्हणजे वैकुंठ शब्दाचा अर्थ कळेल. वैकुंठ, भुवनी, नामचिंतन हेच जीवन आहेत. बाहेर काय चाललंय याचे ज्ञानच नाही. आणि ह्या सगळ्या घटनेला सायास लागतो, प्रयत्न लागतो. आणि या संगतीमध्ये तुम्हीच सोडून द्या, देव सुद्धा साधू संगतीमध्ये असतो. हे 9व्या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही तर माणसं आहात, संत संगतीत यायला पाहिजेत, पण भगवंत म्हणतात मी सुद्धा जर शोधावासा वाटला, जेत नाम घोष बरवा करती माझा, मी त्या ठिकाणी हजर आहे जिथं भजन चाललेलं आहे.
आनंद येतो ना महाराज, वस्तू त्याच असतात, बुंदी तीच असते, वस्तू त्याच असतात, सगळं तेच असतं. पण आनंद कधी येतो जीवनामध्ये, आनंदाचं लक्षण कधी येतं, नाम घोष गौरवे धवळले विश्व. आनंद जीवनामध्ये येतो, असा जीवन नामचिंतन पाहिजे. आणि ते नामचिंतन म्हणजे स्वतःचं वैकुंठाचं जीवन आहे, हे जीवन आलं पाहिजे. विगता हा कुंठा कळलं ना तुम्हाला. पारमार्थिक आहात पण कुंठित मनोवृत्ती आहेत, त्याला वैकुंठ म्हणत नाहीत. वैकुंठ त्याला म्हणतात सगळे विकार एका ठिकाणी थांबलेले आहेत, फक्त आनंदाचे स्रोत जन्माला आलेत, याच्यासाठी कष्ट करावे लागतात. हे कष्ट कसं करायचं आपण पुढच्या भागामध्ये पाहू.